अक्कल प्रत्येकाला, फक्त वापरायची कशी कळली पाहिजे. बरोबर की कोणाक नाही अशातली काही गोष्ट नाही. कारण कृष्ण भगवंत परमात्मा ज्या वेळेला झोपले होते ना, त्यावेळेला कृष्णाकडे दोघे जण गेले. एक उषाकडे बसला आणि एक पायथ्याकडे बसला. दुर्योधन आणि अर्जुन. दुर्योधनाने सांगितलं काना तू मला नको, तुझा सैन्य मला दे. आणि अर्जुनाने सांगितलं काना तुझा सैन्य मला नको, तू माझ्या बरोबर चल. परिणाम 5 असू सुद्धा तरले गेले आणि 100 असून मारले गेले. ही वास्तविकता. याका राग येता तर शेवटचा जन्म त्याका माहिती पडलो, त्याच्यामुळे तो आनंद घेता. आता याच्यानंतर माका माणसाचा जन्म घेऊ. खरोखर भारी. एक भारी तुम्ही सांगितलं बुवा सांगितलंय की जांभळा म्हणालो की भगव्याचा. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, भगवा हा आपल्या जीवनातला सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा आहे. बुवा सांगितलं जर भगवा जर खांद्यावर घेत असेल तर त्याने स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. 100% या मताशी मी सहमत आहे. म्हणजे तुम्ही घेत नाही खांद्यावर याचा अर्थ तुमची नजर वाकडी आहे. बरोबर की ना. मी बाबा घेतलंय, माझा विषय नाही. कारण माका माहिती आहे भगवान नसेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. वास्तविकता विसरता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, पत्ते जरी 52 असले तरी भिजणारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. है की नाही. तरुण पिढीला आपण उपदेश करताना आपण उपदेश काय करावा एवढं 100% आपल्याला अक्कल असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, बुवानी सांगितलं की 14 रत्न मंथनातून समुद्र मंथनातून काढली, त्यावेळेला दारू पण काढली. आणि ती का काढली तर ती पिण्यासाठीच काढली. किती माणूस ह्यो खोटीरडवा, ह्यो तुमचं तुम्ही ठरवा. है की नाही. दुसरा एक विषय सांगितला. आता माका सांगा तुम्ही जर ती दारू पिण्यासाठीच काढलेली आहे, ह्या जर पोरक्यांपर्यंत पोहोचला, आता ठीक आहे इथली हत चांगली हत ते सांगणार. बुवान सांगितलं ना, गुंडू बुवानी सांगितलं आणि की दारू फक्त पिण्यासाठीच आहे काढलेली, तो उद्यापासून न घेणार पण चालू करतो की नाही. त्याच्यामुळे उपदेश काय करावा बुवा हा आपला आपण ठरवायचं आहे. बरोबर की नाही. बाईकडे वाईट नजर न बघणे. बुवा लक्षात घ्या, परमेश्वराने प्रत्येकाला डोळे दिले. बरोबर ना, ते पाहण्यासाठीच दिले. पण लक्षात ठेवा, हनुमंतरायला ब्रह्मचारी फुकट नाही म्हणत आहेत. ज्यावेळेला सीतामाईला हनुमंतराय शोधण्यासाठी गेले होते ना, रावणाच्या अंतपुरामध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला रावणाच्या 80,000 स्त्रिया झोपलेल्या होत्या. एक आणि दोन नाही. मला सांगा झोपेमध्ये कोणाचा पदर कुणीकडे असतो कोणाला माहिती आहे. बरोबर की नाही. हनुमंतरायने पाहिलं असणार ना. बरोबर ना. पण पाहून सुद्धा मनात कोणताही विकार न येणे याला ब्रह्मचर्यत्व म्हटलेलं आहे. फुकट नाही. डोळे परमेश्वराने दिले प्रत्येक स्त्रीकडे पाहण्यासाठी, प्रत्येक जगामध्ये काय आहे ते पाहण्यासाठी दिले. पण पाहताना सुद्धा तिच्यामध्ये आई दिसली पाहिजे, माता दिसली पाहिजे, बहीण दिसली पाहिजे, तरच त्या उपयोगाचं त्या डोळ्यांचा उपयोग आहे. नाहीतर दुसऱ्याकडे बघताना वाईट नजरेने जर आपण पाहिलं तर मात्र तुमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य परिस्थिती आहे ना मंडळी. बरोबर की नाही. बुवाने सांगितलं की जांभळे बुवाने सांगितलं की 113 पण भीष्म पितामहांच्या अंगात जे घुसले होते ते खोटे आहे. बुवा रामायण आणि महाभारत, हे रामायण महाभारत बुवा आपण ज्यावेळेला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेला त्याची पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बुवा लक्षात घ्या. तुम्ही सांगितलं की भीष्म पितामह काय मिरवणूक चालली होती आणि भीष्म पितामह एका सरड्याला त्याने उचलून टाकला आणि तो सरडा काटेरी झुडपात पडला. बुवा त्यावेळी मिरवणूक नव्हती.
ऐकला? भीष्म पितामह युद्धाला चाललेले युद्धाला, आणि त्यावेळेला संपूर्ण सैन्यासकट चालले होते आणि वाटेमध्ये त्यावेळेला एक सरडा त्यांच्या घोड्यांच्या टाचाखाली भेटू नये म्हणून बाणाने बाजूला टाकला. चूक नव्हती, त्याचा प्राण वाचवण्यासाठी गेला, पण अनावधा काळाने तो सरडा जाऊन पडला एका निवडुंगाच्या झाडात आणि त्याच्या त्या निवडुंग त्याच्या पोटामध्ये गेले. आणि म्हणतात ना, विधी लिखित जे घडायचंय ते प्रत्येकाला घडावं लागतं. त्याच्यामुळे समोरचा बुवा कच्च्या गुरुचा चेला नाही. ऐकला? कच्च्या गुरुचा चेला नाही. रवलो तुमचा विषय दुसरो काय कोण सांगितलं की राम नाम जे दगडावर लावलंय ते लिहिलं त्याने पाण्यावर दगड तरले नाही. 100% मताशी मी सहमत आहे, 100% मताशी सहमत आहे. पण राम नामाने जर पाण्यावर दगड तरलेच नाही तर ते राम नाम लिहलंच का? हा पहिला प्रश्न आहे बुवा. बरोबर की नाही? चष्मा हलवून चालत नाही. बाईकडे आकडे नजरेने बघता काय कर बघता भाईकडे. त्या दिवशी मला फोन केला नव्हता, जांभळ्या म्हटलं काय झाला काय? मला बरेच वर्ष काही नाही रे, पण आज वाईटच वाटतं. म्हटलं कसला वाईट वाटता? अरे बरेच वर्ष झाली मला चष्मा लागलो नव्हतो, पण हल्ली मला चष्मा लागलो. मी म्हटलं अरे चष्मा लागला याच्यात वाईट वाटून काय घ्यायचा? लहान लहान वर्गांका पण चष्मा लागता. वय झाला आता तुमचा पण लागणार चष्मा. अरे चष्मा लागलो ह्याचा वाईटच नाही रे माका. मी म्हटलं मग वाईट वाटता कसला तुमका? म्हणता चष्मा लावून बाहेर येईल की शेजारी म्हणता चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारी म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही, मग काढून टाकायचा चष्मा. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढले की माका शेजारी दिसत नाही. चष्मा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, राम हे अक्षर का लिहिलं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. बुवांचं एक एक मुद्दा क्लिअर करणार आणि पुढे जाणार. नल आणि नील बुवांनी सांगितलं की शाप होता की ऋषींची कमंडलू नेऊन समुद्रामध्ये टाकायचा. तिथं काय टाकायचं? ऋषींना ध्यान लावायला द्यायचं नाही. त्यावेळेला ऋषींनी शाप दिला होता की तू कोणतीही गोष्ट समुद्रामध्ये टाकशील ना ती गोष्ट कधीच बुडणार नाही, कारण कमंडलू नवीन दररोज आणणार खाईना ऋषी. त्याच्यामुळे तो शाप त्याला दिला. पण त्यावेळेला तुला शापाची अनुमती कधी होईल? त्यावेळेला तुझी राम अवतारामध्ये गरज पडेल ना, त्यावेळेला तुला शापाची अनुमती होईल. आणि ज्यावेळेला प्रत्येक वानर दगड घेऊन यायचा आणि तो दगड समुद्रामध्ये टाकायचा, पण तो दगड तळाशी खाली जायचा, बुडायचा नाही, तरायचा नाही, बुडायचा खाली. पण त्यावेळेला नल आणि नील यांना शापाची ज्यावेळेला आठवण करून दिली जांबवंताने. बुवा लक्षात घ्या, विषय खूप सुंदर आहे, लिहून घ्या. जांबवंताने ज्यावेळेला आठवण करून दिली की ज्यावेळेला की नळ आणि नील, आता हा जांबवंत कोण? तो वाली. मी का पुढचा सांगताना मागे येतोय, कारण बुवांना 100% माहिती आहे काय. त्याची आठवण करून दिली आणि त्यावेळेला जे राम अक्षर लिहायचं होतं ते राम अक्षर लिहिलं गेलं नव्हतं. काय सांगतोय का? दगड नल आणि नीलच्या हातात दिल्याच्या नंतर ते पाण्यात सोडत होते, पाण्यावर तरत होते, पण एका ठिकाणी राहत नव्हते. ते टाकल्याच्या नंतर समुद्र बरोबर वाहत जात होते, लांब लांब पर्यंत. अशाने सागरावरती पूल बांधणे मुश्किल होत होतं. मग त्यावेळेला काय म्हणतात तो वाली काय सांगितलं वालीने? हनुमंतरायना बोलवलं की हनुमंतराय की हा टाकलेला जो दगड आहे तो थांबत नाहीये, तो इकडे तिकडे फिरला जातोय, विखुरला जातोय, तर याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्यावेळेला सांगितलं की राम हे अक्षर लिहा. आणि राम हे अक्षर लिहिल्यामुळे जो दगड पाण्यावर टाकत होता तो दगड राम ज्या दगडावर लिहिला होता तो दगड एकमेकाला येऊन जोडत होता. आणि अशा तऱ्हेने जो योजने पूल तयार झाला तो राम या एका नामाने पूर्ण पूल जोडला गेला, म्हणून राम नामाने पाण्यावर भाषांतर झाले. बुवांचा पहिला मुद्दा क्लिअर झाला, बरोबर की नाही? बुवा एक लक्षात घ्या, 13 जणींपासून उत्पत्ती आहे या विश्वाची, 13 जणींपासून. पण या 13 जणींचा नवरा एकच आहे. ऐका, 13 जणींचा नवरा एकच आहे. बुवांना 100% माहिती आहे. मी अर्धा मुद्दा सांगून जाणार आहे, कारण पुढे तो मुद्दा क्लिअर करणार आहे, कारण त्यांना लय सवय आहे. बुवा सुंदर सादरीकरण आपण केले, त्यात काही वाद नाही, पण जे जे मुद्दे बोलले ते 100% पुढे फेरत जाणार आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते,
बाळासारखं नवीन नवीन गाणी येतात नाही का, पण आमच्या मुलांची आवडती गाणी आहेत. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. वन एक सुंदर गाणं त्यात उथराया आला तू भक्तगणा, गौरी सुता देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. उथराया भक्तजना गौरी सुता देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. उथराया आला तू भक्तजना गौरी सुता देवा तू गजानना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. कौतुके मोदती माता पार्वती, कौतुके मोदती माता पार्वती. लाडका बाळमुका महागणपती, लाडका बाळमुका महागणपती. कौतुके मोदती माता पार्वती, कौतुके मोदती माता पार्वती. कौतुके मोदती माता पार्वती. माता पार्वती गणाचा गण बनविला हो, सजीवा करून तयाची पुत्र मानिला हो. हो माता गेली जेव्हा अंघोळीला द्वारी बसविला. वैरू देवी नागराज कुणाला आले धरणी, येऊ देवी नागराज कुणाला आले धरणी. लाडका बाळमुका महागणपती, लाडका बाळमुका महागणपती. बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती. कौतुके बोलती माता पार्वती. गण्य गौरे
आलं कसे आलं है की नाही काय सांगतात तिथं या सगळा खोटा का सगळा खोटा अरे ठीक आहे ना बुवा प्रत्येकाची वाचनाची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे ना ग्रंथ पुराण जे काही सांगतात आता मला एक गोष्ट सांगा ना आवाज थोडासा देव बुवा पहिली गोष्ट महत्वाची आहे काय आहे की मी सांगितलं की 20 वर्ष जरी पायीवारी केला 20 वर्ष जरी पायीवारी केला आणि तो जर घराकडे राहायची वापसाला लाथाडत असेल तो जर घराकडे येऊन लाथाडत असेल तर त्याला भगवंत भेटणार नाही मी असा मुखातून बोललो तरी काय की बाबा जो 20 वर्ष पायीवारी करेल तो येऊन 80 वर्षाला घरी लाथ मारेल हे माझ्या मुखातून अजिबात जाणार नाही बुवा है की नाही काय आहे चालेल तर एक लक्षात घ्या मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे बरोबर की नाही या जगात सगळे इंजिनियर तयार झालेत सगळे इंजिनियर तयार आहेत अगदी दुबईला पाण्याखालून ते आता पाईपलाईन पण टाकलं नाही बरोबर की नाही पण सगळे इंजिनियर तयार असताना पोरांनो लक्ष द्या मुलांना एकदा लक्ष द्या सगळे इंजिनियर तयार आहेत पण एक इंजिनियर अद्याप तयार झाला नाही मंडळी आणि तो इंजिनियर म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणार नाही कारण मी सांगितले पाण्यात बुडाला मेला गाडी ठोकली गेला काही सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कधी आहे की नाही कारण मृत्यूसाठी पर्याय खूप आहे जन्मासाठी एकच पर्याय आणि ती म्हणजे आई आहे मंडळी मरेपर्यंत त्रास द्या तिला पण मरताना सुद्धा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही अशी आईची माया आहे बरोबर की नाही एकदा जोरदार आईसाठी काळ्या होते त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जातो काय बुवा मुलींकडे किंवा महिलांकडे वाईट दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा माझं सरकारला एक विनंती आहे 1500 रुपये दिला नाही म्हणजे लय मोठं काम केलं नाही हा विषय नाही बरोबर की नाही नवरे चांगले कमवते भाऊ चांगले कमवते मी सांगतो 1500 रुपये बंद केला तरी आमका फरक नाही पण महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे माझ्या बहिणींसाठी माझ्या मुलींसाठी माझ्या आईसाठी माझ्या वहिनीसाठी महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे की नाही म्हणून एकदा जोरदार त्याला महिलांसाठी होऊन जाऊ दे काय आहे त्या आईसाठी एक गाणं इथं घेतो आणि जे जे बुवा बोललेले आहेत ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही मंडळी म्हणून काय सांगतोय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार अमृतापेक्षा पण गोड काय आहे ताईचं दूध आहे मंडळी बघा म्हणून म्हणतोय रक्ताचे 4 थेंब गायला वाटले जातात ना दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते मंडळी म्हणून म्हटलेलं आहे बालपणी मी खेळत खेळत होतो जीवाचा अमृताहुनी गल्ली पाहत जरा जरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांकडे जाणार की माझा पोरगा काय आला ही आईची माया मंडळी म्हणून म्हणतो बघा शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे तू आई
धन्यवाद.